काका आणि पुतण्या, हे घ्या माझ्याकडून तुम्हाला क्रिसमसचं गिफ्ट. एक असं गिफ्ट जे तुम्हाला माझ्याकडून हवं होतं. होय 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 होय. अरे एक नंबर रे. डांग डिंग काय मस्त इसले कर. मला जसं वाटत होतं ना बिलकुल तशीच आहे. आता तर मी सांता क्लॉजचे कपडे घालून छान ख्रिसमसच्या रात्री स्ले मध्ये बसून फंटूस नगरच्या वरून ओढणार आणि पोरांना क्रिसमसची गिफ्ट देणार, ज्याच्यामुळे त्यांचा सांता क्लॉज वर विश्वास कायम राहणार. काय मस्त खुश होतील नाही का पोरं. तुमच्या भावनांवर कंट्रोल करा काका. खोजी काका, आम्ही या स्लेची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकतो का? का नाही, जरूर. हा घ्या स्ले चालवण्याचा रिमोट. काका, सांता क्लॉजच्या स्वारीसाठी तयार? म्हणजे काय, एकदम बिलकुल तयार. हे पक्ष्यानो, अरे मी बी तुमच्यासारखं उडू शकतो. अरे बापरे, ये पक्षी तर माझ्यावर रागवली. खोजी काका, ही स्ले रिमोटने कंट्रोल नाही होते, स्वतःहून इथे तिथे जाते ती. बहुतेक यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. मला याला दुरुस्त करावं लागेल. अरे असले ना तर माझी हालतच खराब केली ना. अरे फिकर नॉट काका, स्लेचं मेन युनिट लॅब मध्येच आहे. मी तिथे जाऊन त्याला लगेचच दुरुस्त करतो. पण खोजी काका, आम्हाला आज रात्रीच मुलांमध्ये गिफ्ट वाटायचे. आमच्याकडे वेळ अजिबात नाहीये. मी लवकरात लवकर स्ले दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, जे काय करायचं ना ते करा. मी जाऊन रात्रीची तयारी करतोय. तोपर्यंत तुम्ही असलेला नीट करा बघू. अरे वा, समधी खेळणी तर घेतली. आता या सांता क्लॉजच्या ड्रेस मध्ये मी बिलकुल सांता क्लॉज सारखा दिसतोय. वा वा, मस्त आहे राव. हो, असं वाटतंय तो जाडा माणूस खूप सामान घेऊन चाललाय. चल रोजी, आपण त्याला लुटूया. अरे माझी खेळण्याने भरलेली बॅग गेली कुठं? अरे काका, काय झालं? अरे आता काय सांगू काय झालं म्हणून. माझी गिफ्ट न भरलेली बॅग कोणतरी चोरली. आता मी पोरांना क्रिसमसची गिफ्ट कशी काय वाटणार? शांत व्हा काका, आपण काहीतरी मार्ग काढू. अरे पुतण्या, मी तुझ्यासाठी पण एक गिफ्ट आणलंय. अच्छा, वॉकी टॉकी. हा, अरे पण याचा दुसरा हिस्सा तर माझ्या बॅगेतच राहिला ना. आता याचा काय फायदा, हे पण फेकूनच देऊया. आयडिया. अरे नाही काका, हा वॉकी टॉकीज तर आपल्याला चोरापर्यंत पोचवेल. अच्छा, ते कसं काय? जो वॉकी टॉकी तुमच्याकडे आहे त्याच वॉकी टॉकीवरनं दुसऱ्या वॉकी टॉकीवर फोन लावा. ही काय मस्करी आहे? एवढ्या मोठ्या बॅगेत फक्त लहान मुलांची खेळणी. मी याचं काय करणार? काका, तुम्ही सांता क्लॉज बनण्याचं नाटक करा आणि त्या चोराकडनं तुमचे गिफ्ट परत मागा. हॅलो, मी सांता क्लॉज बोलतोय. अरे जोगावर, सांता क्लॉज फोन कसा लावू शकतो? तू बरोबर बोलतेस रोजी. हॅलो, तू जर सांता क्लॉज बोलत असशील तर मी एलियन बोलतोय. अरे हा काय बकवास आहे? एलियन कसं काय बोलू शकतो राव? अच्छा, जर सांता क्लॉज मला फोन करू शकतो तर एलियन तुझ्याशी का नाही बोलू शकत? काका, हा चोर अजून कोणी नाही, जोगावर आणि रोजी आहे. त्यांना सांगा की. हे बघ जोगावर, मी मुलांसाठी जी खेळणी आणली होती ना ती तू चोरून नेलीस नाही का? मला ती ताबडतोब परत हवीत. बाबा बाबा, तुला
तुला कसं माहित की मी जोगावर आहे? अरे मी सांगितलं नाही का मी सांता क्लॉज बोलते म्हणून, मला सगळं माहितीये. जोगावर त्याला विचार की आपण त्याला ही खेळणी का द्यावी, त्या बदल्यात तो आपल्याला काय देईल. अरे तू किती दिवस त्या जुन्या रोशीवरनं फिरत राहणार रे? मी तुझ्यासाठी एक नवी गाडी देतो जी मनासारखी हवेत उडते. हा सांता क्लॉज काय बोलतोय. जोगावर तू मला बदलणार तर नाहीस ना. मी तर तुझी खूप वर्षांपासूनची स्वारी आहे ना. खरं बोलतेस रोजी, तू आता जुनी झाली आहे. आता मला एका नव्या गाडीची गरज आहे, वाऱ्याबरोबर बोलणारी. ओ अरे वा जोगावर, जुन्या पुराण्या वस्तूच्या मैदानामध्ये खेळणी घेऊन ये, तिथंच तुला तुझी नवी गाडी मिळेल बघ. माझ्या प्लॅनने काम केलं, आता येईल मजा. अरे काका, मी आत्ताच स्लेच्या मेन युनिटला लॅब मध्ये ठीक केलं आहे. आता त्या स्लेला रिमोटने चालवू शकता. आता उडल्यानंतर काही गडबड होणार नाही. ए पुतण्या, अरे त्या खोजीने ती स्ले तर ठीक केली, पण मी आता त्या स्लेवर बिलकुल नाही बसणार. काय माहित कुठे घेऊन जाईल ते. काका काळजी नाही, आता या स्लेवर तुम्ही नाही बसणार, आपण या जोगावरला बसवणार. अरे वा जोगावर, बरं झालं तू आलास. ही बघ तुझी उडणारी गाडी तयार आहे. जोगावर मी सांगते आहे ना, काहीतरी गडबड आहे. हा सांता क्लॉज समोर का येत नाही. रोजी गप्प बस, तू माझ्या नव्या गाडीवर खूप चढत आहेस. वा वा. आता येणार मजा. वा वा, काय गाडी आहे जी स्वतःच उडायला लागली आणि वरून रात्रीचं दृश्य किती सुंदर दिसतंय. वा, मजा आली. मजा वाटते काय, लवकरच ती सजा वाटायला लागेल बघ. वाचवा, हे काय होतंय? काय रे जोगावर, मजा आली का नाही. अरे या सांता क्लॉजने मला कुठे फसवलं. वाचवा. पुतळ्या, तो रिमोट मला दे, नाहीतर ही सगळी खेळणी मी खाली फेकून देईन. अरे पुतण्या, ती बघ माझ्या गिफ्टची बॅग. ओके जोगावर, हे घे. हा. रोजी, तूच माझी खरी मैत्रीण आहेस. मला वाचव रोजी. काका, आता या स्लेवर स्वारी करण्याची तुमची वेळ आली. नाही रे पुतण्या, मी त्या स्लेवर बिलकुल नाही बसणार, वाटेल ते झालं तरी. अरे काका, फिकर नॉट, यावेळी स्लेवर मी सुद्धा असेन तुमच्या सोबत. आणि पुतण्या असताना काकांना काही होऊ शकतं का. मी जोगावरच्या मागे जाते, त्याला माझी लाथ पण द्यायची आहे. अरे वा चांग भलं. अरे हिसले तर एकदम मस्त धावते राव, अजिबात भीती नाही वाटत, मस्त मजा येते. ये हे ते बघा, सांता. ते आम्हाला क्रिसमसची गिफ्ट द्यायला आली आहेत. थँक्यू. मेरी क्रिसमस. अरे या बुकीत बुक ना करीन ना, मुलांची खेळणी चोरतोस वय. थांब. ओहो, आता हे पोलीस कुठून आले. रोजी, बंदुकिनीचा रस्ता.
हो अरे सॅन्टा क्लॉज बाबा, जरा चोरांना पकडायला आमची मदत तर कर. कायद्याच्या हातातून आणि बंदुकनीच्या लातेपासून कोणी वाचू शकत नाही. अरे ही तर मॅडमची स्टाईल आहे. करावे तसे भरावे, हो की नाही काका? हो, वय तर पुतण्या. मेरी क्रिसमस. फंटूश नगर में है दो मत वाले, दिखते हैं भोले भाले पर है ये हिम्मत वाले. सब चोर चक्के इनके नाम सिखावे, जब सामने आ जाए तो सारे रास्ता नापे. हमसे पंगा लेने का होगा बुरा नतीजा, बड़े बड़ों की छुट्टी कर दे चाचा और भतीजा.